मालोजराजे आपल्यासोबत आहेत. आपण सगळे कुटुंब एकत्र येऊन आज मतदानाचा हक्क बजावलेला आहे. काय भावना आहे, कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे? अतिशय आनंद आहे, समाधान आहे. गेले अनेक दिवस प्रचाराची यंत्रणा अतिशय यशस्वीरित्या पार पाडून आता जो मतदानाचा पवित्र हक्क आहे तो आत्ताच बजावलेला आहे आणि अतिशय वातावरण सकारात्मक आहे आणि निश्चित आई जगदंबेच्या कृपेनं यश मिळेल. खरं तर 2 टप्प्यामध्ये खूप मतदान झालं नाही. आता या 3ऱ्या टप्प्यामध्ये खूप मतदान होणं गरजेचं आहे. नागरिकांना काय आवाहन कराल घराबाहेर पडून मतदान? नाही, मतदान हे प्रत्येकाचं करणं एक प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्यामुळं हा 5 वर्षातनं आपल्याला एक अधिकार आहे. लोकशाहीमधला सगळ्यात महत्त्वाचा हा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे आणि प्रत्येक नागरिकानं हे कर्तव्य बजवावं असं माझं आव्हान आहे. आणखीन जास्तीत जास्त मतदानाचा टक्का इथं वाढवावा एवढं मी आवाहन करतो. खरं तर महिलांची इकडे ही मतदारांची टक्केवारी आहे ती 50% म्हणजे महिलांचा देखील सहभाग तेवढाच खूप गरजेचा आहे. काय आवाहन कराल? सर्व महिलांनी सकाळी लवकरात लवकर येऊन मतदान करावं. आता आपण पाहतच आहात, महिला पण समप्रमाणामध्ये मतदानासाठी बाहेर पडलेल्या आहेत. त्यामुळे मला सगळीकडे खूप आनंदाचं वातावरण आहे. तर आपण बघितलं की संपूर्ण छत्रपती घराणं हे एकत्र येऊन मतदानाचा अधिकार आहे ते या ठिकाणी बजावताना पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण बघितलं तर संपूर्ण कुटुंब एकत्र आलेलं आहे छत्रपती घराण्यातील आणि त्यांनी मतदानाचा अधिकार आहे तो देखील बजावलेला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यामुळं एकूण आज सकाळपासूनच या ठिकाणी रांगा आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. फर्स्ट वोटर आहेत यशराजे, हे फर्स्ट वोटर आहेत. पहिल्यांदाच तुम्ही मतदान करणार आहात, काय भावना आहे? पहिल्यांदा मतदान करत आहे, पण माझं पहिलं मत माझ्या आजोबांना आहे, याबद्दल अभिमान वाटतोय. तरुणाईला काय सांगणार आहात मतदानाचा सगळा टक्का वाढवण्यासाठी? प्रत्येकाने आपला मताचा हक्क बजावलाच पाहिजे, हाच मी संदेश युवकांना देईन. तर बघितले की छत्रपती घराण्यामध्ये पहिला मतदानाचा हक्क देखील पहिल्यांदा यशराजे या ठिकाणी बजावताना पाहायला मिळते. त्यामुळे एकूण छत्रपती घराणे एकत्र येऊन या ठिकाणी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी झाले. कॅमेरामॅन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.